हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 4. आज आराध्याची पहिली रसोई होती. सकाळचे कोवळे ऊन जहागीरदारवाड्याच्या खिडकीतून आत येत होते. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता, पण विरासच्या खोलीत मात्र एक जड शांतता पसरली होती. विराजला जाग आली तेव्हा त्याचे डोके प्रचंड दुखत होते. त्याने डोळे उघडले आणि त्याला रात्रीचे पुसडीचे प्रसंग आठवू लागले. तो सोफ्याकडे वळला. सोफा रिकामा होता, पण तिथली उशी आणि चादर विस्कटलेली होती. त्याला आठवलं की त्याने रात्री आराध्याला स्पर्श केला होता. त्याने तिला किस केलं होतं. त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. विराज स्वतःचीच रागाने म्हणाला, हे मी काय केलंय? हा मूर्खपणा कसा झाला माझ्याकडून? शिट, मी तिला वचन दिलं होतं की हा फक्त फरार आहे, पण मीच माझ्या शब्दांना जागलो नाही. यार, शिट. आय एम सो सॉरी आराध्या, आय एम सॉरी. तो पटकन बेडवरून उठला आणि आराध्याला शोधत होता. बाथरूममध्ये शॉवरचा आवाज येऊ लागला होता. त्याला समजलं की आराध्या बाथरूममध्येच आहे आणि तो बाथरूमकडे जायला वळला. तेवढ्यात आराध्या बाहेर आली. तिने नुकतेच स्नान केले होते. तिचे केस सुकण्यासाठी तिने डोक्याला स्टॉल गुंडाळला होता. ओल्या केसातून पाण्याचे थेंब तिच्या खांद्यावर पडत होते आणि 1-2 थेंब चेहऱ्यावर सुद्धा. तिने आज फिकट गुलाबी रंगाची साडी घातली होती. साडी जास्त उठून दिसत होती. एकदम असा रॉयल लुक आला होता. साडीमध्ये इतकी छान दिसत होती ती, खूपच छान. तिने विराजकडे पाहिले. विराजला पाहताच तिच्या डोळ्यात रात्रीचा तो प्रसंग आणि संताप पुन्हा उभा राहिला. तिने नजर चोरली आणि ती बाजूला होऊ लागली. तेवढ्यात विराज खूप खंबीर आणि दबलेल्या आवाजात म्हणाला, आराध्या, 1 मिनिट थांब. तशी आराध्या थांबली, पण तिने त्याच्याकडे पाहिले नाही. तसा विराज म्हणाला, रात्री जे काही झाले ते चुकीचंच होतं. त्यासाठी आय एम रिअली सॉरी. मला माहिती नाही मी नशेत काय केलं आहे, पण माझा हेतू तुला त्रास देण्याचा अजिबात नव्हता. तो एक ॲक्सिडेंट होता असं समजून विसरून जा. आराध्याने वळून त्याच्या डोळ्यात पाहिले. तिच्या डोळ्यात पाणी होते. तशी आराध्या म्हणाली, अपघात? एखाद्याच्या आत्मसन्मानाला धक्का लावणं हा अपघात असतो विराज सर. तुम्ही मला विकत घेतलंय असं वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. तुमची स्वारी माझे ते क्षण परत आणू शकत नाही. पण ठीक आहे, कराराचा भाग म्हणून मी हे सगळं विसरण्याचा प्रयत्नही करेन, कारण अक्कासाहेबांना काहीही समजलेलं मला चालणार नाही. विराजला त्याचे बोलणे लागले. त्याने स्वतःला सावरले आणि पुन्हा आपला तोच कठोर चेहरा धारण केला. विराज पुन्हा थाट आवाजात म्हणाला, गुड. व्यवहाराची भाषा तुला लवकर समजते, हे पाहून खूप खरं वाटलं. आता खाली चल. आज तुझी पहिली रसोई आहे. खाली माझ्या कुटुंबातील लोक तुझी वाट पाहत असतील, पण सावध राहा बरं का. तिथे तुला फक्त आदर्श सून म्हणून वावरायचं आहे. चला, जहागीरदार कुटुंबाची ओळख करून देते. खाली हॉलमध्ये संपूर्ण कुटुंब नाश्त्याच्या टेबलावर जमा झाले होते. अक्कासाहेब म्हणजे सुलोचना जहागीरदार, घराचा मुख्य आधारस्तंभ, प्रेमळ व तत्वनिष्ठ. प्रताप जहागीरदार, विराजचे काका, थोडे स्वार्थी आणि बिझनेसमध्ये विराजचा हेवादेवा करणारे. सुलोचना काकू म्हणजेच प्रतापरावांच्या पत्नी, ज्यांना नेहमी आराध्याच्या चुका काढण्यात रस असतो. रिया, विराजची चुलत बहीण,
कॉलेजला जाणारी, थोडी मॉडर्न आणि आराध्याला मदत करणारी. अक्कासाहेब सोफ्यावर बसून जपमाळ ओढत होत्या. विराज आणि आराध्या एकत्र खाली येताना पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तशा अक्कासाहेब म्हणाल्या, या या माझ्या राजा राणीची जोडी या. काय ग आराध्या, रात्री झोप लागली ना नीट? माझ्या विराजने तुला काही त्रास तर नाही ना दिलास? तसं विराज आणि आराध्याने एकमेकांकडे पाहिले. विराजने नजर फिरवली. आराध्या थोडीशी हसून म्हणाली, नाही अक्कासाहेब, खूप छान झोप लागली. वाडा खूप शांत आहे. तशा काकू टोमणा मारत म्हणाल्या, शांत तर असणारच ना, आता नवीन सून आली आहे, तर घरातील शांतता टिकून राहते की जाते हे बघायचे. आराध्या, आज तुझी पहिली रसोई आहे, माहिती आहे ना नियम? आज काहीतरी गोड व्हायला हवं, आणि तेही स्वतःच्या हाताने. कोणीही तुला मदत करणार नाही, समजलं? आराध्या तशी मान हलवते. आराध्या स्वयंपाकघरात गेली. तिने मनोमन देवाचा आशीर्वाद घेतला. तिने पुरणपोळी आणि बदाम खीर बनवण्याचे ठरवले. ती कामाला लागली. पीठ मळणे, डाळ शिजवणे, पुरण वाटणे यातच ती मग्न होती. तिला आठवत होते तिची आई तिला कशी शिकवायची. तेवढ्यात विराज तिथे पाणी प्यायला आला होता. त्याने पाहिले की आराध्या खूप मेहनतीने काम करत आहे. तिची साडी सारखी खाली येत होती. ती हाताच्या कोपराने ती वर सारत होती. विराजला तिची दया आली, पण त्याने ते दाखवले नाही. विराज स्वयंपाकघराच्या दारात उभा राहून म्हणाला, लक्षात ठेव, जर जेवण चांगलं झालं नाही तर काकू तुला सोडणार नाही, आणि अक्कासाहेबांना गोड जास्त चालत नाही. सो लॉजिकली विचार करून साखर घाल. तशी आराध्या म्हणाली, मला माहीत आहे काय करायचं आहे आणि काय नाही. तुम्ही तुमच्या बिझनेस मीटिंगवर लक्ष द्या, इथे नाही. तसा विराज तिथून निघून गेला. पण जाताना त्याने पाहिलं की काकू चोरून स्वयंपाकघराकडे बघत आहेत. काकूंनी आराध्याचं लक्ष नसताना साखरेच्या डब्यात मिठाची पुडी रिकामी केली होती. त्यांना आराध्याला अक्कासाहेबांच्या नजरेत पाडायचं होतं. जेवणाचे ताट सजले. चांदीच्या ताटात गरम पुरणपोळ्या आणि वाटीत सुगंधी खीर होती. सर्वजण टेबलावर बसले होते. प्रताप काका म्हणाले, बघूया तरी जहागीरदारांची नवीन सून सुगरण आहे की नाही. अक्कासाहेबांनी खिरीचा पहिला चमचा घेतला. विराजचे लक्ष आराध्याकडेच होते. त्याला भीती होती की काहीतरी गडबड होईल. अक्कासाहेबांनी चव घेतली आणि त्या शांत झाल्या. काकूंच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू होते. तशा काकू म्हणाल्या, काय झालं आई, कशी झाली खीर? मी तर बघितलं होतं ही मुलगी किती घाईत साखर टाकत होती. तशा अक्कासाहेब डोळ्यात आनंदाश्रू आणून म्हणाल्या, अरे वा आराध्या, अगदी माझ्या आईच्या हातात सारखीच चव आहे ग तुला. इतकी सुंदर खीर मी आयुष्यात पहिल्यांदाच खाल्लीये. म्हणजे आई तशी खाऊ घालायची, पण आई गेल्यापासून पहिल्यांदाच खाल्ली अशी टेस्टी खीर. साखर अगदी मोजून मापून घातलीयस. तसा काकूंचा चेहरा पडला. त्यांना समजलं नाही की मीठ कुठे गेलं. चला तुम्हाला फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जाते. जेव्हा काकू मीठ मिसळून गेल्या तेव्हा विराजने ते दुरून पाहिले होते. त्याने आराध्याला न सांगता ती बाहेर गेल्यावर तो डब्बा बदलून टाकला होता. त्याने हे का केलं त्याला स्वतःलाही माहीत नव्हतं. कदाचित तो रात्रीच्या स्वारीची परतफेड करत होता. तशी आराध्या विराजकडे पाहून मनातल्या मनात म्हणाली, विराजने मला मदत केली, पण का? हा माणूस नक्की काय आहे? कधी राक्षस बनतो तर कधी गुपचूप मदत करतो.
याच्या मनाचा थांग लागणं कठीण आहे. जेवण संपल्यावर विराज आराध्याच्या जवळून गेला आणि हळूच म्हणाला. विराज म्हणाला, खीर चांगली होती, पण याचा अर्थ असा नाही की आपण मित्र झालो आहोत. हे फक्त फॅमिली रिप्युटेशन वाचवण्यासाठी होतं. लॉजिक विसरू नकोस. तो ताठमानेने निघून गेला. आराध्या तिथेच उभी राहिली होती. तिला समजलं होतं की या प्रवासात तिला फक्त स्वयंपाक नाही तर विराजच्या मनातील गुंताही सोडवायचा आहे. तर कशी वाटली कथा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटूया ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.